नमस्कार मित्रांनो, मी सैफन नदाब. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. लेसन 2.4 An epitome of courage. This is second video on this lesson. हा या पाठावरचा दुसरा व्हिडिओ आहे. पूर्वी या पाठामध्ये आपण पेज नंबर 62 वरचे पहिले 4 परिच्छेद पूर्ण केलेले आहेत. नाव लास्ट पॅराग्राफ ऑन पेज नंबर 62. इट इज ऑन युअर स्क्रीन. At the age of 17, Stephen started noticing that he was becoming increasingly clumsy and even fell down a couple of times for no reason. वयाच्या 17व्या वर्षी स्टीफन हॉकिंग याला असं जाणवलं की आपण खूप बोजड होत आहोत असं त्याच्या लक्षात आलं आणि कोणतंही कारण नसताना तो कोसळला होता, जमिनीवरती पडला होता. ही गोष्ट त्याच्या लक्षात आली. This perplexed him and he went to see family doctor. Perplexed याचा अर्थ आपण पाहूया. फुल ऑफ डिफिकल्टी, कन्फ्युज्ड म्हणजे गोंधळला, आणि तो या कारणामुळे गोंधळून गेला होता. This perplexed him, so he went to his family doctor. आणि म्हणून तो त्याच्या फॅमिली डॉक्टरकडं गेला. Who diagnosed him suffering from an extremely rare disease. आणि त्यांना एक अतिशय दुर्धर असा आजार आहे असं निदान केलं. ALS or Lou Gehrig disease that affect the nervous system and eventually weaken all muscles of the body. आणि डॉक्टरांनी असं निदान केलं, एका अत्यंत दुर्मिळ आजारामुळं म्हणजे ALS किंवा लाऊ गेहरिंग या आजारामुळं मज्जातंतूच्या प्रणालीवरती त्याचा परिणाम होतो आणि शरीरातील सर्व स्नायू त्याच्यामुळं कमकुवत होतात असं डॉक्टरांनी सांगितलं. नाव ऑन पेज नंबर 63, फर्स्ट लाईन. Stephen says that even as a child his muscle coordination was nothing to write home about. आणि स्टीफन सांगतात की बालवयातही त्यांच्यामधील जो स्नायूचा समन्वय होता तो फारसा चांगला नव्हता. त्यांना व्यवस्थित लिहिता येत नव्हतं. He recollects that his handwriting would send his teacher into fit of a frenzy. आणि ते त्यांच्या हस्ताक्षराबद्दल सुद्धा सांगतात. त्यांचं हस्ताक्षर पाहून त्यांच्या शिक्षकांना खूप राग येत असे, कारण साहजिकच त्यांचं हस्ताक्षर हे चांगलं नव्हतं. त्यांचा हाताचा आणि मेंदूचा समन्वय नसल्यामुळं ह्या अडचणी त्यांना येत होत्या. Nor was he inclined towards sports. खेळाकडेही त्यांचं असं काय जास्त त्यांना खेळाची आवड नव्हती. खेळाकडेही त्यांचा कल नव्हता. Nevertheless, this disease came as a bolt from the blue. Bolt from the blue याचा अर्थ वज्राघात किंवा धक्कादायक घटना, आणि त्यांच्या दृष्टीनं ही एक धक्कादायक अनपेक्षित अशी गोष्ट होती. हा जो आजार आहे तो अनपेक्षित धक्का होता त्यांना. नेक्स्ट पॅराग्राफ. हाऊ मच टाईम he had left on this planet was very uncertain. आणि अशा त्रस्त अवस्थेमध्ये, आजारी अवस्थेमध्ये किती वेळ काढावा लागणार आहे याचीही त्यांना पुरेशी कल्पना नव्हती. The prognosis was bad and doctor said they could not do much. आणि प्रोग्नॉसिस याचा अर्थ आपण पाहूया. प्रोग्नॉसिस, फोरकास्ट ऑफ अ फ्युचर हेल्थ कंडिशन.
म्हणजे रोगांच्या संभाव्य चढ उताराबाबतचं योग्य असं पूर्वनिदान याच्या बाबतीत डॉक्टरांना काही सांगता येत नव्हतं. द प्रॉग्नॉसिस वॉज बॅड अँड द डॉक्टर सेड दॅट दे कुड नॉट डू मच. आणि डॉक्टरांनाही सांगितलं की आम्ही आता याच्यावरती काही फारसं करू शकणार नाही. अनडॉन्टेड स्टीफन डिसाइडेड हिज रिसर्च अँड इवन गॉट एंगेज्ड टू अ जेन वाईल्ड. अनडॉन्टेड याचा अर्थ धैर्य न खचलेला. या ठिकाणी आपण त्याचा अर्थ पाहू शकता. नॉट अफ्रेड ऑफ मिसफॉर्च्युन्स म्हणजे संकट येऊनसुद्धा धैर्य न खचलेला असा हा स्टीफन हॉकिंग डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च. आणि त्यांनी त्यांचं संशोधन असंच पुढं चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. इवन गॉट एंगेज्ड टू जेन वाईल्ड. आणि त्यांनी जेन वाईल्ड बरोबर त्यांचा विवाहसुद्धा निश्चित झाला. हॉकिंग सेज दॅट आयरॉनिक ॲज इट मे साऊंड इट इज ॲट धिस डिस्मल स्टेज ही बिगॅन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट. आणि ते या टप्प्यावरती सांगतात त्यांचं बालपण हे आजारामध्ये जरी ग्रस्त असलं तरी त्यांचं हे जे बोलणं कदाचित विचित्र वाटेल असं ते सांगतात. या अतिशय वृक्ष अशा जीवनाच्या टप्प्यावरती त्यांनी जीवनाचा आनंद घेण्यास सुरुवात केली. ही फोकस्ड ऑन हिज स्टडीज. दिस ही से वॉज बिकॉज ही स्टार्टेड लिव्हिंग लाईफ फॉर अ मोमेंट अँड कंटिन्यूड हिज डॉक्टरल रिसर्च वर्क रिन्यूड व्हिगर. आणि त्यांच्या या विधानाचा अर्थ असा होतो, ते सांगतात की मी प्रत्येक क्षण जगू लागलो. तसेच नवीन जोमाने सखोल संशोधनाचे कार्यसुद्धा चालू करायचे त्यांनी नवीन उमेदीनं सुरू केलं. ही डिसाइडेड टू लिव्ह एव्हरी मोमेंट ऑफ लाईफ विथ विगर. नेक्स्ट पॅराग्राफ पुढचा परिच्छेद पाहूया. इन द मीन व्हाईल द डिसीज वर्कड इट्स वे इन टू स्टीफन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल्ड. आणि दरम्यानच्या काळामध्ये त्यांचा आजार बळावला. त्यांच्या आजारामुळं त्यांना अपंगत्व आलं. ही बिगॅन स्टडिंग इन द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स. आणि त्यांनी ब्लॅक होल्स थेअरीवरती अभ्यास सुरू केला. ब्लॅक होल ही एक संकल्पना त्या काळामध्ये होती विज्ञानामध्ये. त्याच्यावरती त्यांनी अभ्यास PhD करायला सुरुवात केली. बाय दिस टाईम ही वॉज कन्फाइन्ड टू अ व्हीलचेअर अँड वॉज रॅपिडली लूजिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड स्पीच. आणि या काळामध्ये ते पूर्णपणे व्हीलचेअरशी मर्यादित झाले. त्यांचे हात आणि बोलणे याच्यावरचं त्यांचं नियंत्रण कमी झालं होतं. द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स स्पार्क्ड धिस इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. आणि ब्लॅक होलचा अभ्यास करत असताना त्यांच्या कल्पनांना एक चैतन्य येऊ लागलं. विथ ग्रेट आयडियाज त्यांच्या ज्या कल्पना होत्या त्यांना एक चैतन्य आल्यासारखं वाटलं. ही मेड मेनी इपोक मेकिंग याचा अर्थ ऑफ अ ग्रेट इम्पॉर्टन्स ॲट अ पर्टिक्युलर रिस्ट्रिक्टेड टाईम. म्हणजे विशिष्ट वेळी फार महत्त्वाचे असणारे एखादे कार्य. इपोक मेकिंग स्टेटमेंट दॅट ही टूक एस्टॅब्लिश्ड थेरीज. आणि दरम्यानच्या काळामध्ये जे प्रस्थापित सिद्धांत होते त्यांना धक्का देणारे असे अनेक सिद्धांत त्यांनी मांडायला सुरुवात केली. सायंटिस्ट बिलीव्ड दॅट युनिवर्स बिगॅन. आणि जे शास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की हे जे युनिवर्स आहे, हे जे विश्व आहे, याची उत्पत्ती कशी झाली असावी याच्याविषयी शास्त्रज्ञांचं वेगळं मत होतं. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार ब्रह्मांडांची निर्मिती ही एका भयंकर विस्फोटापासून झालेली आहे. ही संकल्पना त्या काळामध्ये अधिक स्पष्ट करण्यासाठी त्यांनी लाई अल्जेब्राचा संकल्पना मांडली. टू एक्सप्लेन दिस कन्सेप्ट बेटर स्टीफन
इन्व्हेंटेड दॅट व्हॉट इज नोन ॲज अ लाय अल्जेब्रा, आणि ही संकल्पना अधिक स्पष्ट करण्यासाठी त्यांनी लाय अल्जेब्रा याचा शोध लावला. दो कन्फाइन्ड टू अ व्हीलचेअर with no control over his body. He was confined to a wheelchair, आणि ते त्यांच्या व्हीलचेअरलाच खिळून होते. He has no control over his body. He has no control over his fingers. त्यांचं त्यांच्या शरीरावरती, बोटांवरती फारसं नियंत्रण नव्हतं. Even though with the help of a computer he started his work. Control over his body, save a finger, and with a computer to help express his thoughts. आणि कम्प्युटरच्या मदतीनं ते त्यांचे विचार व्यक्त करत असत. डॉक्टर हॉकिंग इज ॲन authority of profound subject of science. Numerous honorary doctors awards have been bestowed on him. bestowed याचा अर्थ बहाल करणे या अर्थानं. स्टीफन म्हणजे विज्ञान विषयाची एक सखोल अशी ज्ञान असणारी व्यक्ती अशी त्यांची ओळख होती. अनेक निष्णात अशा पदव्या त्यांना बहाल करण्यात आल्या होत्या. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते. ही इज अ फेलो ऑफ रॉयल सोसायटी, आणि ते रॉयल सोसायटीचे मानद सदस्य होते. नेक्स्ट पेज. अँड अ मेंबर ऑफ US नॅशनल अकॅडमी सायन्स, आणि ते अमेरिकेच्या राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे सदस्य होते. अशी अनेक मानाची पदं त्यांच्याकडे चालत आलेली होती. इन स्पाइट ऑफ नेक्स्ट पॅराग्राफ. इन स्पाइट ऑफ बीइंग कन्सिडर्ड आइन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स, बुद्धिमत्तेच्या बाबतीत आइन्स्टाईनशी त्यांची बरोबरी केली जात होती. डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन, आणि ते अतिशय विनम्र होते. ही वॉज व्हेरी हंबल पर्सन, अ सिम्पल डाऊन टू अर्थ मॅन, आणि ते एक साधे विनम्र असे व्यक्ती होते. डाऊन टू अर्थ म्हणजे खूप विनम्र. ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स डीलिंग विथ ऑसम आयडियाज, आणि त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. लाईक अ लेमॅन इन माइंड. लेमॅन म्हणजे सामान्य माणूस. तर एक सामान्य व्यक्तीला सुद्धा विज्ञान समजावं, सामान्य व्यक्तीच्या भाषेमध्ये त्याने विज्ञानाची मांडणी केली. हिज रायटिंग्ज इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. त्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला विनोद, हास्य दिसून येतो. हिज स्टाईल इज सो लुसिड, आणि त्यांची लिखाणाची शैली ही अत्यंत ओघवती अशी आहे. दॅट नॉन सायंटिस्ट कॅन आल्सो अंडरस्टँड हिम, आणि जे त्यांची लेखनशैली खूप सुलभ आहे, आणि जे विज्ञान क्षेत्रातील लोक नाहीत त्यांनासुद्धा त्यांचं लिखाण समजतं. हिज बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम. अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम हे त्यांच्या काळातील एक सर्वात अधिक विक्री होणारं पुस्तक होतं. अ बुक ऑफ द बेस्ट सेलिंग बुक ऑफ अवर टाइम्स. त्यांच्या काळामध्ये सर्वात अधिक विकलं गेलेलं हे पुस्तक त्यांच्याकडून लिहिलं गेलं. नेक्स्ट पॅराग्राफ. ऑन बीइंग आस्क्ड हाऊ ही फील्स अबाउट हॅविंग अ ड्रीडफुल ALS, डॉक्टर हॉकिंग, द क्विंटेसन्स ऑफ ऑप्टिमिझम and hope, he says, not very different from the rest. अगदी भयावह असणाऱ्या ALS आजाराबाबत काय वाटतं असं जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा ते सांगतात, ते अतिशय आशावादीपणे उत्तर देतात. डॉक्टर स्टीफन म्हणतात, इतरांपेक्षा फार वेगळी नाही. नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट असं ते साधं उत्तर देतात. आय ट्राय अँड लीड ॲज अ नॉर्मल लाईफ ॲज पॉसिबल, आणि मी शक्य तितकं सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. इवन दो
ही हॅड लॉट ऑफ फिजिकल प्रॉब्लेम्स. त्यांना जरी अनेक शारीरिक प्रॉब्लेम्स असले तरीसुद्धा ते एक सामान्य जीवन जगण्याचा ते प्रयत्न करत असत. थिंक अबाउट माय कंडिशन टू रिग्रेट द थिंग्स इट प्रिव्हेंट्स मी फ्रॉम डुईंग विच आर नॉट मेनी. आणि माझ्या अवस्थेबाबत विचारही करत नाही किंवा आजारामुळे ज्या गोष्टी करण्यापासून मला प्रवृत्त केले जाते याचा खेदही मी करत नाही. म्हणजे अशा पद्धतीनं ते आजाराच्या बाबतीत जास्त निगेटिव्ह न राहता त्यांनी अतिशय पॉझिटिव्हली त्यांनी त्यांच्या आजाराच्या बाबतीत घेतलेलं होतं. जे आपल्याला आजार आहे आणि आपण अभ्यास करू शकणार नाही हे त्यांनी मनातून काढून टाकलेलं होतं. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्स दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम सायन्स विल डिस्कवर द कोर सिक्रेट ऑफ द युनिवर्स, इट्स ओरिजिन अँड इट्स हिस्ट्री अँड मे बी इवन प्रिडिक्ट्स इट्स अल्टिमेट डिमाइज. आणि डॉक्टर स्टीफन यांना असा एक विश्वास होता की येणाऱ्या काळामध्ये विज्ञान जे आहे ते ब्रह्मांडाचं गुपित उलगडून सांगेल जगाला, इतिहास याचा शोध लावेल आणि त्यांच्या अंतिम शेवटच्या बाबतीत जे काय असेल ते बाकीत ब्रह्मांडाचं विज्ञान एके दिवशी करणार आहे. अल्टिमेट डिमाइज त्यांनी सांगून ठेवलं. लाईक डॉक्टर हॉकिंग देर आर मेनी पीपल who display exemplary courage in their lives. Let us salute all those brave people who, in spite of being disabled, strive to do their best. स्टीफन हॉकिंग यांच्यासारखे अनेक लोक आहेत की ज्यांनी आपल्या हयातीमध्ये असं अत्यंत उत्कृष्ट असं साहसाचं दर्शन त्यांच्या कृतीतून घडवलेलं आहे. म्हणजे त्यांची जी शारीरिक क्षमता होती ती एवढं कष्ट करण्याची नव्हती, तरीसुद्धा या सर्व शारीरिक व्याधीवरती मात करून जगातील एक महान शास्त्रज्ञ होण्याचं धैर्य त्यांनी दाखवलं. दॅट इज व्हाय द लेसन इज ॲन एपिटोम ऑफ करेज. इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड दिस लेसन. आपण शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले आभार. तुम्हाला पुन्हा एकदा विनंती, कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.